नमस्कार, गुड लाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी एक खास ब्लॉग घेऊन आलेले आहे। आज मी माझ्या माहेरामध्ये आहे आणि इथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। तर काल याची सांगता झाली आणि आज इथे दिंडी असते। तर तो काय प्रकार असतो, ती कशी असते, ते मी सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, खूप मजा येणार आहे। आणि ही आपली एक पारंपरिक प्रथा आहे आणि भक्ती उत्सव इथे 7 दिवस सुरू असतो। नामाचा गजर सुरू असतो। ते सगळं कसं असतं ते तुम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। जे आजच्या शहरी युगामध्ये ते संपत चाललेलं आहे, ते आजही खेडेगावामध्ये टिकून आहे आणि खूप आनंदाने उत्साहाने इथली लोक हा अखंड हरिनाम सप्ताह साजरी करतात। चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मी पण आज इथे ट्रेडिशनल पद्धतीने तयार झालेली आहे आणि दिंडीला सकाळी 7 वाजता सुरुवात होते आणि पूर्ण गावामध्ये ती फिरून येते। त्यामध्ये जे ज्ञानेश्वरी वाचतात ते आपली आपली पोथी घेऊन असतात आणि सोबतच कळशी, जी कलश ठेवलेली कळशी ती सुद्धा असते। त्या सगळ्यांची पूजा केली जाते, छान छान जेवायला बनवतात आणि छान असा उत्सव साजरी केला जातो। हे पहा, हे गावाचं मंदिर आहे, याचा कलश तुम्हाला इथून दिसत असेल। तर आमचं गाव मराठवाड्यामध्ये आहे, असं डोंगरामध्ये वसलेलं आहे। तर उन्हाळ्यामध्ये शेतीची कामं झाली की प्रत्येक खेडेगावामध्ये हा सप्ताह सुरू होतो आणि पूर्ण उन्हाळाभर हा चालतो। आले 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 आपले आले। तर हे विणेकरी आहेत। 7 दिवस विणा हा उभा राहतो आणि या पद्धतीने दिंडीच्या दिवशी यांची पूजा केली जाते, पाय धुतले जातात, हळदी कुंकू लावलं जातं, त्यांना साखर दिली जाते। आणि मागे जे आहे ते ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेत, ज्यांनी 7 दिवस पारायण केलेलं आहे त्यांची पण पूजा केली जाते। ज्ञानेश्वरीला फूल वाहिलं जातं, साखर दिली जाते। तर अजून एक अनुभव मला इथे शेअर करायला आवडेल की अगदी मी 3रीत असल्यापासनं ज्ञानेश्वरी वाचायला दरवर्षी या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये बसत असायचे आणि दिंडीमध्ये अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन पूर्ण गावभर फिरायचो। तो सगळ्यात सुंदर अनुभव होता माझ्या आयुष्यातला। त्या दिवसांचे पण काही थोडेसे फोटो माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला इथे मी ते सगळे फोटो शेअर करणार आहे। तर इथे सगळे भजनी मंडळ एक भजन म्हणणार आहेत, एक अभंग घेणार आहेत। तर इथे मी तो कोणत्याही प्रकारे व्हिडिओ कट न करता पूर्ण टाकत आहे। पूर्ण अभंग ऐका, तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा।
तर भजन झाल्यानंतर प्रत्येकजण काहीतरी खायला बनवतो. तर आम्ही इथे चिवडा बनवलेला आहे. इथे सगळेजण मस्त असा चिवडा खात आहेत. यानंतर दिंडी पुढे निघणार आहे. तर हे गावातलं महादेवाचं मंदिर आहे. त्या शेजारीच असा तीर्थ आहे आणि इथं पण भजन झाल्यानंतर दिंडी पुढे निघते. तर ही दिंडी पूर्ण गावामध्ये फिरून आलेली आहे. आता मंदिरापाशी आल्यानंतर परत इथं भजन होतं, अभंग होतात, अशा गवळणी म्हटल्या जातात. त्यानंतर आरती होते, सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर जेवण होतं. तर अशा पद्धतीने हा दिंडीचा उत्सव साजरी केला जातो.
तर 7 दिवस चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्त्याची सांगता या दिंडीने होते. सगळे गावकरी मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी उत्साहात आनंदात साजरी करतात आणि या निमित्ताने सगळेजण एकत्र जमतात आणि हा सप्ताह छान असा पार पाडतात. गावकऱ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा क्षण असतो आणि सगळेच खूप आनंदाने साजरी करतात. तर तुम्हाला अशा पद्धतीचे अजून ब्लॉग पाहायला आवडतील का हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला असेच नवनवीन ब्लॉग आणायला उत्साह मिळतो आणि मी तुमच्यासाठी असेच ब्लॉग नक्कीच घेऊन येईल. तर हे काही फोटोज आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच ब्लॉगसोबत भेटूया. धन्यवाद.